नमस्कार मित्रांनो, मी नितेश गौतम तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि उद्या देवदिवाळी आणि आपण आज आदल्या दिवशी जात आहोत वलवनात. सो चला बघू तिकडे. आता पण टेम्पोत सगळेजण बसले आहेत. तुम्हाला दाखवते टेम्पोची मजा वगैरे. आपण आता वलवनात तिकडे ऑर्केस्ट्रा. सो चला आता आपण वलवनात हे देवळा वगैरे तुम्हाला दाखवूया, दोन देवदर्शन वगैरे करूया, थोडंसं ऑर्केस्ट्रा. सो चला देवदिवाळी हा. आता आपण जाऊया तिकडे टेम्पो हे गेलेला थांबवलेला. सो आपण आता तकडे जाऊया. आणि अजून एक थोडीशी न्यूज सांगतो. उगवाई देवी 3 गावांच्या सीमेवरती असलेली, जसं जवळ हा दाजीपूर, हसणे आणि फोंडाघाट या तिघांच्या सीमेवरती असलेली देवी उगवाई देवी, जिथून आपल्या इथून तिचा कळस दिसतो. पाठीमागे ह्या साईडला आपला कळस दिसतो तिचा. सो तिचा गोंधळ आहे. सो तिकडे गोंधळ 24 जानेवारीला गोंधळ आहे. तो सगळ्यांनी या तुम्ही. तिकडे पण अनाउन्समेंट करत होती जेव्हा आपण वलवनात गेलो तेव्हा आपण त्या देवळात. सो असं मस्तपैकी तुम्ही तो गोंधळ आहे तिकडे, तर गोंधळाला नक्की या. 24 जानेवारी परत सांगतो, 24 जानेवारी 2025ला तिचा गोंधळ आहे. सो त्या गोंधळाला नक्की या. आमच्याकडे पण वैयक्तिकवाले तुम्ही, आम्ही वैयक्तिकवाले. रिक्षण कोण उद्या तो रिक्षण जत्रेसाठी जाण्यासाठी तयारी असते. म्हणजे झोपलेत हे ड्रायव्हराच्या बाजू ते का आपल्या झोपली तर अख्खे पैसे देतो माझे भर तुला साठी घेतलेला. दोनात उतरले. ही शाळा वधूंची. इकडे आपल्या बायचा घर आहे, गावचा घर आपल्या. इकडे एक देवळा, तकडे पण एक देवळा, 2 देवळात. दाजींचं तकडे वजन चालू वाटतं. सगळे इकडे ऑर्केस्ट्रा. ही आपली सगळी पब्लिक पुढे चालतात. आमचे मुकेश साहेब आमच्या बाजूवर होतात. देवळ तिकडे एक देवळा, तिकडे नाटक असतात. किशोर कुमार ऑर्केस्ट्रा काय. गुरुनाथ शांताराम पाटील यांच्याकडून 101 रुपये देणगी या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार. पाठीवर असतो नेमचे नामदेव बघा. नामदेव करून बॉडी आपण खाली आताच भजन आपला काय माहिती का बसला आज. आता आपण दुसऱ्या जाता. आपण मगाशी म्हटलेला होती इकडच्या देवळात. सो आपण चाललो, बाकीचे सगळे आपण पण चाललो. सो चला इकडे बघा काय नाटक वाटतं का. मामाजांचा वगैरे भजन होता, आताच सपला. आरती होती ती सपली आणि माझ्यामध्ये पालखी आहे. सो धावत आता आपण पालखीसाठी जातो. सो चला जाऊया बघूया.
मी तर उभे राहा जरा थांबा लक्ष द्या इकडे तुम्हाला समज नाही म्हणावं तरी जरा थांबा कुठे राहिली माझी सोडून दूर कुठे नाही जाऊ म्हणते महाराष्ट्रातून हा कसला आवाज श्रम वाटते ज्या महाराष्ट्रासाठी आयुष्य खर्ची घातलं आज त्याच महाराष्ट्रात कुणीच मावळा या बहिणीची अब्रू वाचवायला पुढे येऊ नये मी कुठे कुठे आणि कधीपर्यंत राहू देणार आहे आज 350 वर्षानंतर सुद्धा या बहिणीची अब्रू वाचवायला माझीच गरज लागणार असेल तर माझ्या नावाने राजकारण करणाऱ्यांची मला लाज वाटते होय तू महाराष्ट्रातील प्रत्येक महिला भगिनी या काळात स्वतः छत्रपती होणार छत्रपती होणार 3:15 वाजले लाईट गेली हे फाकले हे सगळे फाकले नाचवते ना पूर 3:15 वाजले जो चला आणि मजा येणार होती रे आणि मजा येणार होती यांका चला आता जाऊया घरात 3:15 वाजले तर घरामध्ये 4 वाजतील चला उतरलो आपण वाजले बरोबर 4 चला मला दादा धन्यवाद चला आपण जातो घरात तर आपण गेलेलो आहोत तिकडे वनवनात सो वनवात मस्तपैकी असं व्हिडिओ झालेला तुमका व्हिडिओ कसं वाटलो नक्की सांगा पहिल्याच आपण ज्याच्यात गेलेलो आहो ना देवळात तिकडे ऑर्केस्ट्रा होतो तिकडे आपण अपोजिट साईडला गेलो पाया पडायला तर त्या पहिली पालखी चालू होती मग तिकडची पहिली पालखी घेतली ती पालखीचं थोडंसं 2-3 रिंगण घेऊन मग आपण यासाठी ह्या देवळात म्हणजे ते परत ऑर्केस्ट्रा होता ना तिकडे आपण परत गेलो त्या देवळात गेलो मग तिकडचं पण थोडीशी पालखी घेतली ते थोडंसं थांबलो त्याच्यानंतर मग परत मग त्या देवळात गेलो तिकडे नाटक चालू होतं सो नाटक वगैरे होतं तिथे आपण बसलो होते नाटक वगैरे थोडंसं शूट केलं ते तुम्हाला थोडंसं टप्प्याटप्प्याने याच्यात मी थोडंसं पाठ टाकलं याचा सो पूर्ण काय नाटक नाही केलं पण थोडंसं नाटक केलं सो तुम्हाला ते पाठ टाकलं आहे मी तिथे तर तुम्ही तो बघा तुम्ही आणि परत मग आपण तिकडे गेलो मग तिकडे ऑर्केस्ट्रा चालू होता तिकडे तर ऑर्केस्ट्रा होता तिकडे किशोर कुमार सो तिकडे काय आपल्याला बघायला भेटलं नाही आणि नाटक होतं महापन वेंगुर्ले यातलं आणि दोन्ही देवळं बाजूबाजूला असल्यामुळे ना आपण इकडे गेलो थोडा वेळ तिकडे गेलेलो सो असा विषय होता पण आपण दोघांच्याकडे थोडंसं शूट घेतलेलं आहे ते तुमका शूट टाकलेलं तुमका शूट कसा वाटला नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब करू विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट आपली काळजी घ्या